मी आज साहेबांची भेट घ्या यासाठी आले की माझा आवाज म्हणजे माझी जी गरीब कुटुंबाची व्यथा होती ती साहेबांनी सविस्तर विधान भवनात मांडली. मग आता मुख्यमंत्री साहेबांची भेट झाली आहे तर मी त्यांना सांगायला आले की मुख्यमंत्री साहेबांची भेट घेतली आहे आणि आता मी निघणार आहोत. म्हणून मी साहेबांना पहिल्यापासून म्हणजे जसं हे प्रकरण झालं तसं मला म्हणजे ह्या प्रकरणावर त्यांनी साथ दिलेली आहे. मी जसं म्हणाल तसं त्यांनी म्हणजे साथ देत राहिलेले आहेत आणि सुप्रियाताईचा पण मला सपोर्टच आहे. आणि पुन्हा आता सुप्रियाताईंनी कॉल केला होता की जाता जाता भेट देऊन जा. मग आम्ही भेट देऊन हो ताई बोललात आणि भेट द्यायला आला होतात. धनंजय मुंडे यांचा या प्रकरणाशी काय संबंध आहे? कारण आपण म्हणालेला आहात की मुंडेंच्या घरातून कॉल्स येत होते, नेमकं काय या प्रकरणाशी संबंध? म्हणजे मला जे गोविंद एलमाटे होते त्यांनी सांगितलं होतं की बंगल्याहून फोन आला आणि तपास थांबवला. DYSP अनिल चोरमुले आणि PI नाचन होते त्यावेळेस. त्यांच्या देखत सांगितलं होतं की बंगल्याहून फोन आला आणि तपास थांबवला. बंगला म्हणजे धनंजय मुंडेचा बंगला आहे आणि त्याच्यावर सगळा कारभार म्हणजे सगळा वाल्मी कराड सांभाळत होता. मग ते वाल्मी कराडचा फोन गेला म्हणजे 100% वाल्मी कराडनी फोन करून तपास थांबवला. आणि आता तर मला जशी मी खोलात गेले तसं मला माहिती झाले की या प्लॉटच्या वादातून माझी नवऱ्याची हत्या झाली आणि वाल्मी कराड यांनी घडून आणली. ज्या शेतासंदर्भात ही हत्या घडून आली होती त्या शेती देखील आपल्याला परत करतो अशी देखील आदेश देण्यात आले होते, असं डिमांड म्हणजे ज्यावेळेस मला डिस्चार्ज झालं त्यावेळेस माझ्या वडिलांपाशी निरोप आला हा की ती जी जमीन आहे ती मी ताईच्या नावी करतो आणि मीडिया ट्रायल बंद करा. पण माझे वडील बोलले की तुझ्या घरातला एक माणूस मला मारू दे, नंतर मी माझ्या ताईचं घर तुझ्या नावावर करून देतो, तुला चालेल का? मग आम्ही म्हणजे आली ऑफर पण आम्ही फेटाळली का तर माझं कुंकू गेलं आहे. मला करोडं बी दिले तरी माझं कुंकू मला परत देणार आहेत का? माझं जर कुंकू परत देत असली तर मी ऑफर त्यांची मान्य केली असती, पण माझं कुंकू ते परत आणून देणार, माझा नवरा ते परत आणून देणार आहेत का? त्यासाठी आम्ही ती ऑफर फेटाळली आणि आमच्या न्यायाचा लढा जो आहे ते आम्ही सातत्याने लढत राहणार. जोपर्यंत आरोपी गजाआड फाशीवर जात नाहीत तोपर्यंत मी न्यायाला लढत राहणार. ऑफर कोणी दिली, नक्की कोणाचं नाव? म्हणजे मध्यस्थी माणूस पाटीला त्या टायमिंगला मी दवाखान्यात होते. मी विषप्राशन केलं, माझा भाऊ मी दवाखान्यात होते पण वडिलांनी पैसे दिली. वडिलांना आम्ही विचारलं कुणा दिली पण त्यांनी आम्हाला साक्षात नाव सांगितलं नाही कुणा दिली. मग वडील शांत बसले आणि मग जाऊ द्या म्हणलं, आम्ही विषय सोडून दिला आणि आम्ही पुन्हा मनोज दादांकडे गेलात आणि त्यांना म्हणजे सांगितलं दादा आम्हाला अशी ऑफर आलेली आहे आणि आम्हाला मुख्यमंत्र्यांशी तात्काळ भेट घ्यायची आहे. मग आम्ही मुख्यमंत्री साहेबांशी तात्काळ भेट घेतली. त्यांनी आज SIT स्थापन केली आहे आणि आम्हाला पंकज कुमावत जर मुख्यमंत्री साहेबांनी आता त्यांची ऑर्डर करून जर आम्हाला त्या SIT दिले तरच माझ्या नवऱ्याला न्याय मिळेल ही माझी भावना आहे. पण आज SITची स्थापना केलेली आहे आणि गोट्या तिथे हा जो आरोपी आहे त्याला पकडण्यासाठी एक टीम बीडवरून रवाना देखील झाल्याची माहिती मिळते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे सगळं घडतंय असं वाटतंय. आता ते म्हणजे आम्ही बीडला गेल्याच्या नंतर कळलं, मला तर काही माहीत नाही. आता तुमच्या माध्यमातूनच कळतंय की गोट्या गीते ताब्यात घेतल्या गेला आहे. पण मी मुख्यमंत्री साहेबांना गुपितपणे सगळे आरोपींचे नाव दिले आहेत आणि बाळाभाऊ बांगरनं तर ओपनली सगळ्यांना सांगितले आहेत ह्यांचे नाव आरोपींचे. आणि मी पण मुख्यमंत्री साहेबांना सर्व नावं दिले आहेत. मग ही हत्या वाल्मी कराडने घडवून आणली ही मत मी निश्चित सांगू शकत. ज्यावेळेस तुम्ही हा आवाज उठवला त्यावेळेस वाल्मिक कराडचे काही माणसं तुम्हाला धमकी वगैरे देत होते का? नाही, अशा गरीब कुटुंबाला कोण धमकी देणार? त्यांना जे पाहिजे होतं ते त्यांनी केलं. जे माझा नवरा त्यांनी मारला, ते नवराच पाहिजे होता त्यांनी मारला. आता आम्हाला मारून त्यांना काय भेटणार आहे? त्यांनी करायचं ते केलं, माझ्या नवऱ्याला मारलं. पण आता ते आरोपी जोपर्यंत फाशीवर जात नाही तोपर्यंत मी लढत राहणार. कशा प्रकारे कुठं मारण्यात आलेलं आहे आपल्या पतीला आणि त्याचे रिपोर्ट देखील आले? नाही, मी पोस्टमॉर्टम रिपोर्ट वाचलेलं नाही. पण बाळाभाऊ जे सांगतात ते एकदम म्हणजे असं काळजाला चिरणारं त्यांनी स्पष्टीकरण केलं आहे. तर मी त्या अजून पोस्टमॉर्टम रिपोर्ट ऐकला बी नाही, म्हणजे वाचला पण नाही आणि फोटो बी पाहिले नाहीत. सरकार लाडक्या बहिणीचं सरकार असं म्हणतात. का वाटतं एकंदरीत ह्या बहिणीची व्यथा हे सरकार ऐकून घेणार का? येणाऱ्या काळात नक्की तुमचे कोणाकोणावरती आरोप आहेत आणि थेट आरोप तुमचे कोणावरती? माझा थेट आरोप म्हणजे वाल्मी कराडवर आहे, कारण त्यांनी तपास थांबविल्यानं मग त्याच्या
त्यांनी खून केला नसता तर तपास कशाला त्यांची काय गरज होती तपास थांबवायची. माझा थेट आरोप वाल्मी कराडावर आहे.